जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचाही अधिकार नव्हता, तेव्हा एका मराठी मुलीने अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय पदवी मिळवली आणि त्या होत्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, भारताची पहिली महिला डॉक्टर. आज आपण या व्हिडिओमध्ये त्यांचं जीवन, संघर्ष आणि MPSC परीक्षेमध्ये येणाऱ्या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांच्या पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते, परंतु वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला आणि गोपाळराव जोशी यांनी त्यांचे नाव आनंदीबाई असे ठेवले. आनंदीबाई ह्या गोपाळरावांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. आनंदीबाई वयाच्या 14व्या वर्षी आई झाल्या, पण अभ्रक केवळ 10 दिवसामध्ये दगावले. योग्य वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे आणि सुविधेच्या अभावामुळे ही घटना त्यांच्या जीवनावरती बदल घडवून गेली. त्यांनी ठरवले, मी डॉक्टर होणार. आनंदीबाई यांचे पती गोपाळराव जोशी प्रगतशील विचारांचे होते. त्यांनी आनंदीबाईंना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा समाजाने त्यांना कडकडून विरोध केला. धर्म बुडेल, जात जाईल, परदेशात जाणे म्हणजे पाप असते, असे वेगवेगळ्या टोमण्यांनी त्यांना सळोकी पळो केले. परंतु आनंदीबाई व गोपाळराव अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी अमेरिकन थेरपिस्ट कार्पेंटर यांना पत्र लिहिले आणि पेनिसिल्व्हियामधील वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्व्हिया येथे 1883 मध्ये प्रवेश मिळवला आणि 11 मार्च 1886 रोजी पेनिसिल्व्हिया विद्यापीठातून MD परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. तेही हिंदू आर्य लोकांमधील प्रस्तुतीशास्त्र या विषयामध्ये. MD झाल्यावर व्हिक्टोरिया राणींकडून त्यांचे अभिनंदन देखील झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता आणि पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेमध्ये उपस्थित होते आणि या समारंभामध्ये पंडिता रमाबाई यांनी सुद्धा भाग घेतला होता. MD झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या, त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाचा ताबा देण्यात आला. पण नशिबाने त्यांना जास्त वेळ दिला नाही. अमेरिकेतील थंडीच्या वातावरणात त्यांना क्षयरोग जडला आणि 27 फेब्रुवारी 1887 रोजी, म्हणजेच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी, त्यांचे दुःखद निधन पुणे येथे झाले. आनंदीबाई स्वतः डॉक्टर होऊनही कुण्या देशभगिनींवरती उपचार करण्याची संधी आनंदीबाईंना कधीच मिळाली नाही. परंतु त्यांच्या अस्तित्वाने एक नवी वाट उघडली, स्त्री शिक्षणाची, महिला डॉक्टरांची आणि नवीन स्वप्नांची. कार्पेंटर यांनी त्यांच्या अस्थी जपल्या आणि आनंदीबाईंच्या स्मृती अमर झाल्या. तसेच आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा आनंदी गोपाळ हा मराठी चित्रपट फेब्रुवारी 2019 मध्ये प्रदर्शित झाला. तसेच आनंदी गोपाळ हे राम जोगळेकर यांनी लिहिलेले मराठी नाटक खूप प्रसिद्ध झाले. आनंदीबाई यांचे आयुष्य अल्प होते, परंतु त्यांनी केलेले कार्य आजही लाखो महिलांना प्रेरणा देते. धन्यवाद.